श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण अशा एका वाक्याबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो भक्तांच्या मनाला धीर दिला आहे. अनेकांच्या जीवनात संकटे आली, निराशा आली, मार्ग दिसेनासा झाला, पण या एका वाक्याने त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती दिली. ते वाक्य म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जवळजवळ प्रत्येक स्वामी भक्ताने ऐकले आहे. अनेकांच्या घरात ते लिहिलेले दिसते, फोटोखाली दिसते, स्टेटसमध्ये दिसते. पण एक प्रश्न आहे, या वाक्याचा खरा अर्थ काय आहे? स्वामी समर्थ नेमकी कोणती भीती सोडायला सांगतात? ही फक्त सांत्वनाची ओळ आहे का, की जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संदेश आहे? आज आपण याच विषयाचा शांतपणे विचार करणार आहोत. जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा त्याला सर्वात जास्त कोणती गोष्ट त्रास देते? भीती. उद्याची भीती, अपयशाची भीती, आजाराची भीती, नोकरी जाण्याची भीती, कर्जाची भीती, आपल्या माणसांना गमावण्याची भीती आणि कधीकधी तर कारणही नसताना मनात निर्माण होणारी भीती. अशा वेळी मन कमकुवत होऊ लागते, निर्णय चुकू लागतात, आत्मविश्वास कमी होतो. अशा क्षणी भक्त परंपरेत स्वामी समर्थांचा संदेश सांगितला जातो, भिवू नकोस. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात संकटे येणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की संकटांपेक्षा तुमचे धैर्य मोठे असू शकते. स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लोकांना धीर दिल्याचा कथा परंपरेत सांगितलेल्या जातात. कोणी आर्थिक संकटात होते, कोणी आजाराने त्रस्त होते, कोणी मानसिक वेदनेत होते. अनेक कथांमध्ये समान धागा दिसतो. लोकांनी श्रद्धा, संयम आणि योग्य कृतीचा मार्ग धरला आणि त्यांना मानसिक बळ मिळाले. यातून भक्त असा संदेश घेतात की श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही, श्रद्धा म्हणजे प्रयत्न करत राहण्याची ताकद. आजच्या काळातही हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते, एखाद्या शेतकऱ्याला पावसाची चिंता असते, एखाद्या आईवडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी असते, एखाद्या तरुणाला नोकरीची चिंता असते. या प्रत्येक परिस्थितीत भिवू नकोस याचा अर्थ असा नाही की समस्या आपोआप नाहीशी होईल. तर मन स्थिर ठेवा, निर्णय योग्य घ्या, प्रयत्न पुढे सुरू ठेवा आणि आशा सोडू नका. अशा प्रेरणादायी संदेश त्यातून घेतला जातो. अनेक लोक विचारतात, स्वामी माझ्या पाठीशी आहेत हे कसे ओळखायचे? याचे निश्चित सर्वांना लागू पडणारे उत्तर कोणी देऊ शकत नाही. परंतु अनेक भक्तांचा अनुभव असा सांगतो की जेव्हा मन शांत होते, योग्य मार्ग दिसू लागतो, संकटातही धैर्य टिकून राहते आणि चांगले विचार मनात येतात, तेव्हा ते त्याला स्वामींची कृपा मानतात. म्हणूनच भिवू नकोस हे वाक्य फक्त चमत्काराची अपेक्षा करण्यासाठी नाही, ते स्वतःमध्ये धैर्य जागवण्याचे, श्रद्धा टिकवण्याचे आणि चांगल्या कर्माचा मार्ग न सोडण्याचे स्मरण आहे. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये खरंच तुम्हाला स्वामींच्या या वाक्यावर काय वाटतं ते नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, मागील भागात आपण पाहिले की भिवू नकोस हे फक्त 2 शब्द नाहीत, तर ते अनेक भक्तांसाठी आशा, विश्वास आणि धैर्याचा संदेश आहे. आता आपण या संदेशाचा आणखी खोल अर्थ समजून घेऊया. माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही येत असतात. कोणाचेही आयुष्य नेहमी सारखेच राहत नाही. कधी आनंदाचे दिवस येतात तर कधी कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण कठीण काळात माणसाची खरी परीक्षा होते, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, जेव्हा जवळची माणसे साथ देत नाहीत. तेव्हा असे वाटते, जेव्हा मनात निराशेचा विचार येतात, तेव्हा मनाला आधार देणारा एक विश्वास हवा असतो. स्वामी समर्थांचे भिवू नकोस हे वचन भक्तांच्या मनात हाच विश्वास निर्माण करते की मी एकटा नाही, माझ्या ईश्वराची कृपा आहे, मला धैर्याने पुढे जायचे आहे. भक्त हो,
तुम्हालाही धैर्याने पुढे जायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा, हो स्वामी, मला धैर्याने पुढे जायचे आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा विचार दिसून येतो. मन मजबूत असेल तर मोठ्या अडचणींवरही मात करता येते. भीती माणसाची शक्ती कमी करते, पण विश्वास माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. उदाहरण घ्या, एखादी व्यक्ती नवीन काम सुरू करणार असतो. त्याच्या मनात विचार येतात, हे काम जमेल का, माझे नुकसान होईल का, लोक काय म्हणतील. अशा वेळी जर तो फक्त भीतीचा विचार करत राहिला तर तो प्रयत्नच करणार नाही. पण जर त्याने श्रद्धा ठेवली, योग्य नियोजन केले आणि मेहनत घेतली तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. यालाच अनेक भक्त स्वामींच्या कृपेचा अनुभव मानतात. तुम्हालाही स्वामींच्या कृपेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला काय शिकवतो? पहिली गोष्ट, भीतीवर विजय मिळवा. भीती येणे हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकाला कधी ना कधी भीती वाटते, पण भीतीमुळे थांबून जाणे योग्य नाही. स्वामींचा संदेश असा घेतला जातो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन खचू देऊ नका. विश्वास आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहेत. फक्त प्रार्थना करून थांबणे हा स्वामींच्या संदेशाचा अर्थ नाही. प्रार्थना मनाला शक्ती देते, पण प्रयत्न आपल्याला पुढे घेऊन जातात. जसे एखादा विद्यार्थी अभ्यास करतो आणि देवाकडे यशासाठी प्रार्थना करतो. अभ्यासाशिवाय फक्त प्रार्थना पुरेशी नसते. श्रद्धा आणि कर्म दोन्ही एकत्र असणे महत्त्वाचे आहे. संकटात मन शांत होणे. अडचण आली की अनेकदा आपण घाईघाईने निर्णय घेतो. राग, भीती आणि चिंता यामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात. भिवू नकोस हा संदेश मन शांत ठेवण्याची आठवण करून देतो. शांत मनाने विचार केला तर समस्येचा मार्ग सापडण्याची शक्यता वाढते. स्वामी भक्तांनो, अनेक लोकांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्यांना वाटते आता काहीच मार्ग उरलेला नाही. पण अनेक वेळा त्याच अंधारातून नवीन मार्ग तयार होतो. कधी एखादी नवी संधी मिळते, कधी एखाद्या व्यक्तीची मदत मिळते, कधी स्वतःमध्ये लपलेली ताकद समोर येते आणि भक्त त्या अनुभवाला स्वामींचा आशीर्वाद मानतात. भक्त हो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आपल्याला सांगते. घाबरू नको, निराश होऊ नको. मी चांगल्या मार्गावर चालत राहा. धैर्य ठेव. तुझ्या प्रयत्नांना विश्वासाची साथ द्या. भीतीला मनावर राज्य करू देऊ नका. विश्वास ठेवा. प्रयत्न सोडू नका. मन शांत ठेवा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला धैर्य द्या, योग्य मार्ग दाखवा आणि चांगले कर्म करण्याची शक्ती द्या. स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेतले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा आहे की भीतीमध्ये अडकून राहू नका. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा, प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थांचे स्मरण आपल्या मनाला शांतता आणि सकारात्मकता देऊ शकते. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्त मित्र परिवारांपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ.